आज आपण येला आहे जालना बाजार समिती। बघू शकता तुम्ही या ठिकाणी सोयाबीनचे वेगवेगळे लॉट आहे, माल विकलेले वेगवेगळ्या थप्प्या आहे आणि आजचे बाजार भाव पण जाहीर झाले। या ठिकाणी शेतकरी बांधव आहे, या ठिकाणी शेतकरी बांधव दा तुमचं नाव काय? माझं योगेश तमरा भांडवली आलमगाव। आणि तुम्ही आज सोयाबीन आणली होती का? हो, मी आज 29 कट्टे सोयाबीन आणली होती। कोणतं जात होतं तुमची? माझी ग्रीन गोड होती। बरं किती एकर मध्ये क्षेत्रामध्ये समजा? हां, किती एकर मध्ये क्षेत्रामध्ये पेरली? 2 एकर मध्ये। 2 एकर मध्ये किती उतार आला साधारण? काय उतार आला मग 15 कट्टे एकरी 15 समजा, 15 कट्टे म्हणजे 7 क्विंटलचा। बरोबर आहे। मग सोयाबीनला किती खर्च येतो बरं एकरी आपला? सोयाबीनला 25,000 खर्च आहे एकरी। बरोबर आहे। आणि काय भाव लागला तुमच्या सोयाबीनला? माझ्या सोयाबीनला लागला 44। काय मॉइश्चर होतं? मॉइश्चर होतं 17। बरोबर आहे। मी 2 महिन्यापूर्वी सोयाबीन काढलेली, हां पण भावाच्या आशामुळे घरात दाबून ठेवली। हां पण भावाचे काही अंदाज संध्या वाढायचा, हां. म्हणून मग आता आज सोयाबीन कारण खर्चासाठी शेवटला पैसा खिशातला संपला मग आता हां. सोयाबीन काढणे गरजेचे आहे ना। बरोबर किती आहे। भाव लागू हां. आज सोयाबीन आणलेली। बरोबर आहे। शेतकऱ्याला पर्याय नाही, कारण की ते सगळ्यालाच पैसे देणे समजा। सरकारला माहिती शेतकरी किती दिवस ठेवणार दाबून सोयाबीन? लईतला 1 महिना 2 महिने। बरोबर 2 महिन्यानंतर बाहेर काढणारच आहे ना। बरोबर हो। या ठिकाणी खर्च जास्त आहे सोयाबीनचा, 5-6 हजार नुसतं सोंगणीचा खर्च आहे, हो, नंतर मळणीचा इतर खर्च जवळपास 20-25 हजार एकरी खर्च येतो सोयाबीनला। मोठ्यामध्ये आणेपर्यंत। बरोबर आहे, कारण की शेती संबंधित सगळेच खर्च वाढे, पण त्या तुलनेनं भाव वाढे नाही। त्या तुलनेनं भाव वाढायला पाहिजे, कारण की तेव्हा शेतकरी करू शकतो। 1450-1500 रुपये झाली 20 झिरोची। हां, खताची बॅग सगळेच वाढे समजा। शेती संबंधित जे खर्च लागते आपलं ते वाढे, दुप्पट तिप्पट झाले, पण शेती मालाचे भाव वाढत नाही, तेच भाव आहे, ते भाव वाढे पाहिजे। आपल्यासोबत आडत दुकानदार आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या सोयाबीनच्या बाजारभावाविषयी। सध्या जे रेग्युलर माल आहे ते काय ऐकते व जे बियाण्यासाठी खरेदी होत आहे की थांबली, तसेच भाव वाढते का कमी होते, या ठिकाणी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। आपल्यासोबत आहे आडत दुकानदार दादा, पहिला आपला संपूर्ण परिचय द्या। माझं नाव अशोक पाटील पाचफुले, दूधपुरीकर, श्री नारबाबा ट्रेडर्स, नविता ट्रेडिंग कंपनी व श्री वैष्णव माता ट्रेडिंग कंपनी जालना, आडत दुकान नंबर 20। आज रोजी जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोयाबीनची आवक थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे आणि भावसुद्धा कमी झालेला आहे। जे 1 नंबरचे रेग्युलरचं जे मावचर असतं 10-11-12पर्यंत, त्या मालाला 44 रुपयाचा दर या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवाला मिळत आहे। जे ग्रीन गोल्ड आहे, जे मध्यंतरी 48-49 पर्यंत होते, तर आज त्याचे रेट 46-46 आणि लय जर एक्स्ट्रा क्वालिटी असली तर 47 पर्यंत। म्हणजे विस्तारा नावाचं वादळ मागील काही दिवसापूर्वी धडकलं होतं आपल्या मार्केट कमिटीमध्ये, ते सध्या थांबलेलं आहे। त्या मालाला सुद्धा आज थोडी मागणी कमी झालेली आहे। जसं की आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की बाबा विस्तारामध्ये नेमकं काय आहे, तर मी तुम्हाला तेव्हा स्पष्ट केलं की बाबा कोणतरी एक कंपनी असेल, त्यांना हे त्यांचं एक नाव, विस्तारा कंपनीचं नाव, एक बी आमच्या शेतकरी बांधवाला आता 6,000 द्यायचं आणि तेच त्यांच्याकडून 12,000 वसूल करायचं। अशा पद्धतीची स्कीम या ठिकाणी विस्ताराने लावली होती, ती त्या स्कीम मध्ये ते सध्या सक्सेस झालेले आहेत। परंतु आज रोजी विस्तारा कंपनीच्या मालाला सुद्धा 5,085च्या वर दर मिळत नाही आणि खरेदीदार नामांतर एक बोटावर मोजण्यात खरेदीदार त्या ठिकाणी आहेत। बरोबर आहे। निश्चितपणे विस्तारानं यावेळेस मार्केट कमिटीमध्ये थैमान घातलं, परंतु ते फक्त त्यांना कंपनी लॉन्च करायची होती। पण शेतकरी बांधवाला असं आहे की बाबा जे आहे, आपण वारंवार सांगत आलो की बाबा आमच्या शेतकरी बांधवासाठी अनुदानाचा दुष्काळ तर नाही, ते कागदपत्री सरकारनं केलेलं आहे। आता आम्हाला राजकारणाचे काही घेणं नाही, आम्ही व्यापारी वर्ग आहे, पण आम्ही कधी ज्यांच्या जीवावर आम्ही पोट भरतो त्या शेतकरी बांधवांची बाजू मांडणं आमचं कर्तव्य आहे, कारण की आम्ही सुद्धा शेतकरी बांधवांचीच मुलं आहोत। खेड्यापाड्या ग्रामीण भागातून या ठिकाणी आम्ही पोट भरण्यासाठी आले आहोत। परत एकदा या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून परत एकदा विनंती किंवा दुष्काळाचं जे अनुदान आहे, ओल्या दुष्काळ, ते तात्काळ द्यावं। सोयाबीन तुम्ही नुसती खरेदी की फक्त कागदावरच केली का? ऑनलाईन केली, आणखीन बी एक थैली सुद्धा त्यांनी घेतलेलं नाहीये। तर मग शेतकरी बांधवाचा आज तरी कुठेतरी मनामध्ये खंत आहे की बाबा सरकारनं निश्चितपणे खुल्या मार्केटमध्ये सोयाबीनचा दर कमीत कमी 5,000 रुपये तरी केला पाहिजे। ठीक आहे, जे मावचर असेल समजा 20 मावचर, 18 मावचर, त्या मावचरला तुम्ही 400-500-300 कमी असाल, परंतु जो 1 नंबरचा कलर आला माल आहे त्याला कमीत कमी जर 5,000 असेल तर आमच्या शेतकरी बांधवाचं त्याच्यामध्ये समाधान होईल। कमीत कमी 5,000 रुपये। आता मक्काचे बघतो तुम्ही किती बी आलाय, मक्काचे बिल मला सांगा, मक्का आज 1100 रुपये म्हटलं तर काय हो, एकरी खर्च 2,000 रुपये, मालाला भाव 1,000 रुपये। शेतकरी बांधवाला एकरी खर्च 20 ते 25,000 समजा। सोयाबीनचं सुद्धा तीच बोम आहे, सोयाबीनला बी एकरी काढायला कमीत कमी 3,000 ते 4,000
20,000 रुपयाचा खर्च येतो. आमच्या आलमगावचे सर्व शेतकरी आहेत तिथं. हा, हा. एकरी कारणाला खर्च 20,000 रुपये हा. आणि उत्पन्न होतं 15,000. बरोबर. बजेट बसत नाही आमच्या शेतकरी बांधवाचं. हा, हा. परत एकदा मायबाप सरकारला माझी हात भावांतर फरक बिमा समजा क्विंटल माग तर फरक आता कमीत कमी तुमच्या चॅनलमध्ये आतापर्यंत 10 वेळेस तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बाबा 1,000 रुपये कमीत समजा. कमी ज्या शेतकरी बांधवाने माल विकून गेले त्यांना प्रति क्विंटल 1,000 रुपये हे बोनस म्हणून. हा हा बोनस तर म्हणताय नाही. हा. शेतकरी काही आमचा हा जगाचा पोशिंदा आहे, हा. काही काय राज्यापुरता नाही, पूर्ण जगाचा विश्वाचा पोशिंदा हा, हा. आहे. त्या शेतकरी बांधवासाठी कमीत कमी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हा. लाडक्या बहिणीला भोट दिला, पण आमच्या लाडक्या भावाला लाडका भाऊ म्हणजे शेतकरीच आहे. हा, हा. आणि हे बघा शेतामध्ये पिकलं तर सगळीकडेच आहे. हा हा आज समजा आम्ही दुकानावर या ठिकाणी बसलोय तर कोणाच्या जीवावर? फक्त शेतकऱ्याच्या हा, जीवावर. हा. सरकारच्या खुर्चीवर बसलं कोणाच्या जीवावर? शेतकऱ्याच्या जीवावर. बरोबर पण आहे. शेतकरी बांधवाकडे लक्ष द्या. हा. हात जोडून परत एकदा फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे, शेतकरी बांधवाकडे लक्ष द्या. तातडीनं 1,000 रुपये कुठलचं अनुदान त्यांच्या खात्यात जमा करा. हा. आणि ओल्या दुष्काळचे तुम्ही आता ठीक आहे, निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, आम्हाला हा. जाणीव आहे त्याचे. नाही पण ते जशी काहीतरी दिले ते नाही हेक्टरी काय 17,000 का काय समजा असं. 17,000 17,000 नाही. तशी भीक नको. हो ना, हो ना. 17,000 मित्र हेक्टरी 50,000 रुपये. हा, हा. पंजाब सरकारच्या धर्तीवर हेक्टरी 50,000 रुपये आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये हे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपंचायत झाल्यानंतर तुम्ही तात्काळ जमा करा. हा, हा. एवढीच आमची आग्रहाची विनंती. हा जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. बरोबर चालतं. धन्यवाद.